महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर महापालिकेच्या पॅनल क्रमांक 10 मधून शिवसेनेने राजेंद्र चौधरी, राजश्री चौधरी, गौतमी बागुल आणि रवींद्र निकम यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे। मात्र असं असताना शिवसेनेच्या बॅनरवर गौतमी बागुल यांच्याऐवजी 10 क या जागेवर निशा नरेंद्र दवणे यांचा फोटो लावण्यात आल्यानं मोठा संभ्रम निर्माण झालाय। विशेष म्हणजे निशा दवणे या नगारा या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवतात। या चुकीमुळे मतदारांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून शिवसेनेच्या उमेदवार गौतमी बागुल यांच्याबाबत गैरसमज पसरू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। याबाबत गौतमी बागुल यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पुढे पाहणार आहोत। नमस्कार, मी गौतमी राहुल बागुल साहेब आहे। मी प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेना या पक्षातून उभी आहे आणि माझी निशाणी धनुष्यबाण आहे। तुमच्या पॅनलमध्ये जे बॅनर लागलेले आहेत त्याच्यावरती उर्वरित 3 उमेदवारांनी एक वेगळीच निशाणी दिलेली आहे तुमच्या जागेवरती, काय म्हणणं आहे तुमचं? मी माझ्या जनतेला फक्त प्रभाग क्रमांक 10 मधील जनतेला फक्त एवढं सांगेल का जो चुकीचा दुर्दैवी प्रचार होत आहे त्याच्यावर लक्ष देऊ नका। तुम्ही तुमचे पूर्ण मत जे धनुष्यबाणाला द्या। आम्ही 4ही उमेदवार अधिकृत उमेदवार पक्षाचे उभे आहोत आणि आम्हाला चौघांना पण धनुष्यबाणासमोरील बटन दाबूनच विजयी करा। तुमच्या पॅनलमध्ये काही बॅनर आहेत त्याच्यावरती नगाऱ्याचं चिन्ह क जागेवरती लावण्यात आलेलं आहे, तर तुम्ही म्हणजे पक्षवरिष्ठांना याबाबत माहिती दिली आहे का? हो, आम्ही पक्षश्रेष्ठी वरिष्ठ आणि राजेंद्र चौधरी साहेब यांना आम्ही याबद्दल माहिती दिली आहे आणि आमचे माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी यावर लोकांशी आमच्या प्रभागातील जनतेला आवाहनही केले का तुम्ही 4ही बटन धनुष्यबाणाचे दाबा आणि माननीय राजेंद्र चौधरी साहेब आहेत त्यांचा आशीर्वाद घेऊन मी माझा प्रचार करते। तुम्ही जनतेला काय आवाहन करा? मी प्रभाग क्रमांक 10 मधील सर्व जनतेला एवढंच आवाहन करते का आपला जो शिवसेना आहे हा प्रभाग क्रमांक 10 हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि मी माझ्या सर्व 10 प्रभाग क्रमांक 10 मधील अ ब क ड सर्व जनतेला एवढंच आवाहन करते का मी माझ्या सासूबाई पुष्पाताई बागुल यांच्या जागेवर मी उभी राहिलेली आहे। मी उमेदवार आहे आणि मी त्यांचाच वारसा पुढे नेत आहे। तुम्ही फक्त तुमचा आशीर्वाद द्या आणि आमच्या प्रभागातील सर्व उमेदवार अ ब क ड 4हीमध्ये धनुष्यबाणाचे बटन दाबा आणि त्यांना विजयी करून द्या। नानासाहेब बागुल रिपाईचे जिल्हाध्यक्ष माझे सासरे चौधरी साहेब, राजेंद्र चौधरी साहेब हे महानगर प्रमुख आहेत शिवसेनेचे आणि माझे वडील दीपक साहेब हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत। या तिघांचा हे ट्रिपल इंजिन माझ्यासोबत आहे, यांचा आशीर्वाद घेऊन मी पुढे चालत आहे आणि या आपल्या विभागाचा आपल्या प्रभाग क्रमांक 10चा मी उत्तम विकास करेल याची मी तुम्हाला शाश्वती देते। बाप गौतमी बागुल यांचे सासरे तथा रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांनी थेट खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लक्षात आणून दिली। त्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। हा असेल पॅनल क्रमांक 13 असेल या कुठलाही पॅनल असेल, तिथे कुठेही जो आहे हा शिवसेना धनुष्यबाण सोडून दुसरं कुठलंही सिम्बॉल नाहीये। धनुष्यबाणच जे आहे हे शिवसेनेचं अधिकृत चिन्ह आहे। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की शिवसेनेच्या उमेदवारांना जर निवडून द्यायचं असेल तर आपल्याला धनुष्यबाणालाच निवडून द्यायचं आहे। कुठल्या जागी जे आहे ते अपप्रचार जो आहे हा केला जातोय। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की कुठलाही अपप्रचाराला बळी पडू नका। आपण जिथे जिथे धनुष्यबाण दिसेल तिथे शिवसेनेचा उमेदवार आहे, धनुष्यबाण सोडून दुसरा शिवसेनेचा उमेदवार नाही आहे। खास करून पॅनल क्रमांक 10 आणि पॅनल क्रमांक 13 मध्ये 4हीच्या 4ही उमेदवार हे धनुष्यबाणाचेच आहेत। त्या ठिकाणी आपण धनुष्यबाणासमोरील बटन दाबा आणि 4हीच्या 4ही उमेदवार जे आहे हे धनुष्यबाणाचे निवडून आणा, शिवसेनेचे निवडून आणा। पॅनल 10 मध्ये चौधरींनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पण मी आवाहन करतो
की आपण पॅनल क्रमांक 10 असेल, पॅनल क्रमांक 13 असेल, इथे धनुष्यबाणाचाच जो आहे तो उमेदवार हा अधिकृत उमेदवार आहे. कोणी तुम्हाला काही सांगत असेल तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. पॅनल क्रमांक 10, पॅनल क्रमांक 13 या दुसरा कुठला पॅनल, तिकडे सगळे जे आहे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हे धनुष्यबाणावर उभे आहेत आणि धनुष्यबाणालाच आपल्याला निवडून द्यायचंय. निवडणुकीला आता अवघे 2च दिवस उरले असून अशा संवेदनशील टप्प्यांवर झालेल्या या प्रकारामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलंय. आता मतदार धनुष्यबाण या शिवसेनेच्या चिन्हावर बटन दाबतात की नगारा वाजवतात याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.